हॅलो स्टुडंट्स, मी सानिका आणि आपल्या सानिकाज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 6वीचा सायन्सचा चॅप्टर नंबर 2 द लिव्हिंग वर्ल्ड. त्या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर आपण चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टरचं नावच आहे की द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग म्हणजे काय आणि लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग यातला फरक आपण कसा ओळखतो, तर तेच सर्व आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. पहिला पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामधला फरक ओळखण्यासाठी काही फीचर्स असतात. त्या फीचर्सवरून आपण एखादी जी गोष्ट आहे ती लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ते ठरवू शकतो. त्यालाच आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स. मग लिव्हिंग असल्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात आणि कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण असं म्हणू शकतो की ही गोष्ट किंवा ही वस्तू जी काय आहे ती लिव्हिंग आहे किंवा नॉन लिव्हिंग आहे, ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक वस्तूला आपण सजीव तर नाही म्हणू शकत. प्रत्येक गोष्टीला स्पेसिफाय करण्यासाठी त्याचे काही फीचर्स असतात, काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तेच आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत, तर ग्रोथ दिलेला आहे, त्यानंतर रेस्पिरेशन दिलेलं आहे, त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस दिलेला आहे, रिप्रोडक्शन दिलेलं आहे आणि सेल स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचे आहे. तर या कॅरेक्टरच्या मदतीने आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामधला डिफरन्स कसा केला जातो ते आपण बघणार आहोत. ओके, तर ग्रोथ या कॅरेक्टरिस्टिक्समधून आपल्याला काय समजतं आहे की ग्रोथ जे फीचर आहे ते फक्त लिव्हिंगकडे अवेलेबल असतं. कुठलीही नॉन लिव्हिंग थिंग ही ग्रो करत नाही. ओन्ली लिव्हिंग कॅन ग्रो. फक्त लिव्हिंग थिंग्स ह्या ग्रो करतात. जसं की एखादा प्राणी आहे, एखादं जनावर आहे किंवा एखादा मनुष्य आहे, तर तोच फक्त ग्रो करू शकतो. आपल्या आजूबाजूचं आपण काय म्हणू शकतो, एखादी वस्तू वगैरे असेल तर ती ग्रो करू शकत नाही, कारण ग्रोथ हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग असल्याचं. लिव्हिंग थिंग्स या फक्त ग्रोथ करतात, म्हणून ग्रोथ हे एक लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक दिलेलं आहे. जी वस्तू किंवा जी गोष्ट ग्रो करते आपण त्या वस्तूला किंवा गोष्टीला लिव्हिंग म्हणू शकतो, कारण ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक हे फीचर त्या लिव्हिंगमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये अवेलेबल आहे, म्हणून आपण त्याला लिव्हिंग थिंग असं म्हणतो. तर ग्रोथ हे एक पहिलं कॅरेक्टरिस्टिक किंवा हे एक पहिलं फीचर आहे ज्याच्यामधून आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा फरक करू शकतो. जर ग्रोथ होत असेल तर ते लिव्हिंग आहे आणि जर ग्रोथ होत नसेल तर ते नॉन लिव्हिंग आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण आपल्या आजूबाजूला बघतो की माणसांमध्ये किंवा पशुपक्ष्यांमध्ये जी काही ग्रोथ होते ती लिमिटेड असते. काही त्यांच्या लाईफमधल्या पर्टिक्युलर पिरियडपर्यंत ती ग्रोथ लिमिटेड असते. जसं की माणसांमध्ये 18 ते 21 वर्षापर्यंतची लिमिटेड ग्रोथ असते. तसंच प्राण्यांची किंवा पक्ष्यांची ही त्यांच्या लाईफस्पॅनप्रमाणे अकॉर्डिंग त्यांची ग्रोथ एक लिमिटेड ग्रोथ असते. तसंच आपण आपल्या आजूबाजूला बघतो की जी झाडं आहे, ज्या काही वनस्पती आहेत त्या लिमिटेड ग्रो करत नाही, त्या त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्पॅन ग्रो करत असतात. म्हणजे त्यांची ग्रोथ ही कधीही थांबत नाही, त्या त्यांच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत ग्रो करतच असतात. तर असं का होतं, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा टिश्यू असतो, त्या टिश्यूमुळे ते ओव्हरऑल लाईफस्पॅन ग्रो करत असतात. त्यानंतर आपल्याला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काय समजतं आहे, त्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की वनस्पती किंवा झाडं जी काही आहेत ती ग्रो करतात, हे त्यांनी ह्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला सांगितलेलं आहे. एक वनस्पती त्यांनी घेतलेली आहे आणि त्याला एकदम स्ट्रेट असा धागा बांधलेला आहे आणि काही दिवसानंतर त्यांनी जेव्हा ते रोप पाहिलं तेव्हा त्यांना त्या रोपाची वाढ म्हणजेच ग्रोथ झालेली दिसली आणि तो धागा तुम्ही बघू शकता सेकंड डायग्राममध्ये तो धागा आपल्याला लूज झालेला दिसतोय. तो धागा असा लूज का झाला आहे, कारण त्या वनस्पतीची किंवा त्या झाडाची जी काय आहे ती ग्रोथ झालेली आहे. ग्रोथ झाल्यामुळे झाडाची हाईट वाढली आणि त्यामुळे धागा लूज पडला. हे म्हणजे त्या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ग्रोथ हे एक युनिक फीचर आहे. ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक आहे ज्या कॅरेक्टरिस्टिकवरून आपण म्हणू शकतो की ते लिव्हिंग आहे. आता ह्या झाडाची ग्रोथ झाली म्हणजे झाडसुद्धा काय आहे, लिव्हिंग आहे. हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमधून सांगितलेलं आहे. त्यानंतर ओके, तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे
फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. याच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिसबद्दल माहिती सांगितली. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. वनस्पती जे काही त्यांचं फूड आहे, जे काही त्यांचं ग्रोथ करण्यासाठी जे काही त्यांना फूड गरजेचं आहे, फूड नेसेसरी आहे, ते फूड ते स्वतः बनवतात. ते ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याची काय प्रोसिजर आहे, स्वतःचं अन्न ते स्वतः कसं तयार करतात. फोटोसिंथेसिस ही एक प्रोसेस आहे वनस्पतींमधली. ही प्रोसेस कशी घडते, तर सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड जे काय असतं आपल्या एअरमध्ये प्रेझेंट असतं, हे सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने आणि जे काही जमिनीतून मुळातून जे काही न्यूट्रियन्स आणि वॉटर आलेलं असतं याच्या मदतीने वनस्पतींच्या पानांमध्ये ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घडते. पानांमध्ये जो काही आपल्याला ग्रीन कलर दिसतो, जो काही हिरवा कलर दिसतो, त्याला म्हणतात क्लोरोफिल. हा हिरवा रंग कशामुळे येतो, तर वनस्पतींच्या पानांमध्ये हिरव्या रंगाचं लिक्विड असतं, त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल. आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं फोटोसिंथेसिस या प्रोसेससाठी. झाडं जे काही आपलं अन्न तयार करतात ते याच गोष्टींच्या मदतीने करतात. एक म्हणजे सनलाईट, 2 कार्बन डायऑक्साईड, 3 न्यूट्रियन्स अँड वॉटर जे त्यांना त्यांच्या मुळातून मिळतं, आणि चौथी गोष्ट म्हणजे जे त्यांच्या पानामध्ये नॅचरली प्रेझेंट असतं क्लोरोफिल. या गोष्टींच्या मदतीने फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते. आणि फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करताना झाडं ऑक्सिजन रिलीज करतात. पुढं ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे, रेस्पिरेशन हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, ज्यातून आपण लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे हे स्पष्टपणे सांगू शकतो. तर ते कसं, रेस्पिरेशन जे काय आहे, रेस्पिरेशन म्हणजेच काय, थोडक्यात रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वास. आपण जो काही श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्या प्रोसेसला रेस्पिरेशन असं म्हणतात. म्हणजेच इन्हेलेशन आणि एक्झिलेशन. आपण ऑक्सिजन श्वास घेताना आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड श्वास सोडताना बाहेर सोडतो. हे श्वास घेण्याच्या आणि श्वास सोडण्याच्या म्हणजेच इन्हेलिंग आणि एक्झेलिंगच्या प्रोसेसला रेस्पिरेशन असं म्हणतात. श्वास घेताना आपण O2 म्हणजे ऑक्सिजन आत घेतो आणि श्वास सोडताना आपण CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. झाडांचं या उलट आहे, ते CO2 आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. पण ते हे करतात कोणत्या वेळी, फोटोसिंथेसिसच्या वेळी. आणि हे जे काही प्रोडक्ट आपण एक्सक्रीशनद्वारे बाहेर टाकतो, ह्या प्रोडक्ट्सला आपण एक्सक्रीटा असं म्हणतो. ह्या प्रोडक्ट्सला आपण काय म्हणतो, एक्सक्रीटा. ही एक्सक्रीटा बाहेर काढण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्सक्रीशन. प्रत्येक ॲनिमलचे वेगवेगळे असे स्पेसिफिक ऑर्गन असतात एक्सक्रीशनचे. तसंच झाडंसुद्धा एक्सक्रीशन करतात. झाडांमध्ये एक्सक्रीशन ही प्रोसेस कशी होते, तर झाडांचे एक ठराविक सीझन असतात. त्या ठराविक सीझनमध्ये त्या झाडांची पान गळती होते. तुम्ही कधी पाहिलं आहे का की जे काही झाडांची पानं सुकलेली आहेत किंवा अशी जी काही कुजलेली आहेत ती झाडांची पानं गळून खाली पडतात. ह्या प्रोसेसलाच आपण झाडांमधलं एक्सक्रीशन असं म्हणतो. जे काही झाडांमधला जे काही एक्सक्रीटा आहे तो झाडं सगळी त्या पानांमध्ये स्टोअर करून ठेवतात आणि त्यांचा जो काही सीझन असतो, जे काही पानं गळण्याचा सीझन असतो, त्या सीझनमध्ये ते सगळं एक्सक्रीटा तो जो काही वेस्ट मटेरियल आहे तो त्या पानांच्या मार्फत बाहेर टाकला जातो. ही असते झाडांमधली एक्सक्रीशन प्रोसेस. त्यानंतर आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी असं सांगितलेलं आहे की झाडं ही लिक्विड स्वरूपातसुद्धा त्यांचा एक्सक्रीटा बाहेर टाकतात. लिक्विड स्वरूपातसुद्धा झाडं एक्सक्रीशन करतात. तर ते कसं, एक छोट्याशा प्लांटला तुम्ही एखादी प्लास्टिक बॅग तुम्ही रब करून बघा. काही तासांनंतरच आपल्याला त्या प्लास्टिक बॅगमध्ये पाण्याचे डॉट्स जमा झालेले दिसतील. असं का होतं, तर हे जे काही वनस्पती आहे ते त्यांच्या पानांमार्फत वॉटर वेपर्स बाहेर सोडतात आणि त्या वॉटर वेपरचे ड्रॉपलेट त्या बॅगवरती तुम्हाला जमा झालेले दिसतील. हे वॉटर वेपर म्हणजे ह्या पाण्याच्या वाफेचे जे ड्रॉपलेट आहेत म्हणजेच त्यांचा एक्सक्रीटा आहे. म्हणजेच ते काय करतात, त्यांच्या बॉडीला जे नको असलेले पदार्थ आहेत ते असे ह्या वॉटर वेपरमार्फत बाहेर सोडतात. म्हणजेच ही सुद्धा एक एक्सक्रीशन प्रोसेस आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मूव्हमेंट.
म्हणजे काय? रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय? तर प्रतिक्रिया. एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करणं, एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देणं, हे सुद्धा लिव्हिंग असण्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कुठलाही निर्जीव एखादी वस्तू किंवा कुठलीही निर्जीव गोष्ट कुठल्याही मुवमेंटला किंवा कुठल्याही एखाद्या ह्याला रिस्पॉन्ड करत नाही. रिस्पॉन्ड कोण करतं? तर रिस्पॉन्ड फक्त लिव्हिंग थिंग करतात. रिस्पॉन्ड फक्त सजीव करतात. एखाद्या घटनेला आपल्या आजूबाजूला जे काही सुरू आहे त्याप्रती काहीतरी रिस्पॉन्स देणं, त्याप्रती काहीतरी प्रतिक्रिया देणं म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणं. थोडक्यात काय, आपण समजा आजूबाजूला आपल्या काही घडत असेल, त्यावर आपण काही बोलतो, त्यावर आपण काही रिॲक्शन देतो, त्यावर आपण काही विरुद्ध वागतो, यालाच काय म्हणतात? तर आपण त्या प्रसंगाला रिस्पॉन्ड केलं. तर हे रिस्पॉन्ड कोण करतात? फक्त लिव्हिंग थिंग करतात. मग हे पण आपण म्हणू शकतो की लिव्हिंग असल्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजेच थोडक्यात काय की रिस्पॉन्सिव्हनेस हे लिव्हिंग असण्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. लिव्हिंग थिंग फक्त रिस्पॉन्ड करू शकतात, नॉन लिव्हिंग थिंग रिस्पॉन्ड करू शकत नाहीत. त्यावरूनच आपण हे स्पष्टपणे म्हणू शकतो, जर एखादी गोष्ट रिस्पॉन्ड करते तर ती लिव्हिंगच असते. लिव्हिंग असल्याशिवाय ती गोष्ट रिस्पॉन्ड करू शकत नाही. हे आपल्याला ह्या पार्टमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपलं काही कॅरेक्टरिस्टिक्स राहत आहेत आणि काही आपला पार्ट राहतो आहे, तो आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. आणि लवकरच या चॅप्टरचा आपला सेकंड पार्टसुद्धा येईल. त्यामध्ये आपण राहिलेला चॅप्टर कवर करून घेऊ. तिने आपला आता हा हाफ चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल, काही डाऊट्स तुमचे काही असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्की करेन. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील, काही आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपण तसे चेंजेस करून आणूया. थँक्यू फॉर द वॉचिंग.